आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक माणसाच्या मनात एक स्वप्न असतं. आपण आयुष्यात काहीतरी मोठं करावं, आपली ओळख निर्माण व्हावी, समाजात आदर मिळावा आणि स्वतःच्या मेहनतीवर समाधानाने जगता यावं, यालाच आपण यश म्हणतो. मात्र यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. कुणासाठी चांगली नोकरी म्हणजे यश, कुणासाठी व्यवसायात प्रगती, कुणासाठी कुटुंबात सुख समाधान, तर कुणासाठी समाजसेवा. म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आधी यशाचा अर्थ स्वतःसाठी काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यश हा योगायोग नसून तो सातत्यपूर्ण प्रयत्न, योग दिशा, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन याचा परिणाम असतो. यश एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी वेळ, संयम, आत्मविश्वास लागतो. अपयश, अडचणी, टीका, निराशा याचा सामना करावा लागतो. माणूस ह्या सगळ्यावर मात करतो तेव्हाच यशस्वी होतो. स्पष्ट ध्येय ठेवा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी स्पष्ट ध्येय असणे आवश्यक आहे. ध्येय नसलेला माणूस म्हणजे दिशाविना प्रवास करणारा नौका. आपल्याला नेमकं काय करायचं, हे कुठे पोहोचायचं आहे हे ठरवल्याशिवाय योग्य प्रयत्न करता येत नाही. ध्येय ठरवताना ते वास्तववादी, साध्य करता येण्यासारखं आणि आपल्या क्षमतेनुसार असावं. मोठं स्वप्न पाहणं चुकीचं नाही, पण त्यासाठी लहान लहान टप्पे ठरवले पाहिजे. उदाहरणार्थ डॉक्टर व्हायचं, अभ्यास, त्यासाठी चिकाटी, वेळ नियोजन आवश्यक आहे. मेहनत आणि सातत्य. यशाचा सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे मेहनत. मेहनतीला पर्याय नाही. बुद्धिमत्ता, कौशल्य आणि संधी महत्त्वाच्या असल्या तरी मेहनत नसेल तर त्या उपयोगाच्या ठरत नाहीत. अनेक लोक सुरुवातीला उत्साहाने काम सुरू करतात, पण थोड्या अडचणी आल्या की ते हार मानतात. यशस्वी माणूस तोच असतो जो थकला तरी थांबत नाही. रोज थोडं थोडं का होईना काम केलं तरी त्याचा मोठा परिणाम होतो. सातत्य ठेवलं तर मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं. नंबर 3, सकारात्मक विचारसरणी ठेवा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक विचार करणं फार गरजेचं आहे. माझ्याकडून होणार नाही, मी अपयशी ठरेन, असे नकारात्मक विचार मनात आले तर ते आपली शक्ती कमी करतात. सकारात्मक विचार करणारा माणूस अडचणींनाही संधी म्हणून पाहतो. अपयश आलं तरी खचून जात नाही, त्यातून शिकतो. मन मजबूत असेल तर कोणतीही परिस्थिती हाताळता येते. अपयशाची भीती बाळगू नका. अनेक लोक यशस्वी होत नाहीत कारण त्यांना अपयशाची भीती वाटते. अपयश म्हणजे शेवट नाही तर यशाकडे येणारा एक टप्पा आहे. थॉमस एडिसन, अब्राहम लिंकन, पी.जे. अब्दुल कलाम यासारख्या महान व्यक्तींना आयुष्यात अनेक अपयशाचा सामना करावा लागला, पण त्यांनी हार मानली का नाही. अपयशातून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करणं हेच यशाचं गमक आहे. नंबर 5, वेळेचं नियोजन करा. वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचा योग्य वापर करायला हवा. वेळ घालवणारा माणूस आपोआपच मागे पडतो. दिवसाचं नियोजन करा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि आळस टाळा. थोडा वेळ अभ्यासासाठी, थोडा स्वतःसाठी, विकासासाठी आणि थोडा विश्रांतीसाठी ठेवल्यास जीवन संतुलित राहतं. नंबर 6, शिस्त पाळा. शिस्त ही यशाची शिडी आहे. शिस्तीशिवाय कोणतंही ध्येय साध्य होत नाही. वेळेवर उठणं, वेळेवर काम करणं, जबाबदाऱ्या नीट पार पाडणं ही शिस्तीची लक्षणं आहेत. शिस्तीमुळे सवयी बदलतात आणि चांगल्या सवयी माणसाला यशाकडे नेतात. नंबर 7, स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्य यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. जग तुमच्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलाच पाहिजे. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवल्यास कठीण परिस्थितीतही आपण टिकून राहू शकतो. आत्मविश्वास असलेला माणूस संधी शोधतो तर आत्मविश्वास नसलेला माणूस कारण शोधतो. नंबर 8, चांगल्या लोकांची संगत ठेवा. माणसावर त्याच्या संगतीचा मोठा परिणाम होतो. यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक, मेहनती आणि प्रेरणादायी लोकांच्या संपर्कात राहा. नकारात्मक, आळशी आणि सतत तक्रार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. चांगली संगत माणसाला पुढे नेते तर वाईट संगत त्याला मागे खेचते. नंबर 9, शिक्षण आणि कौशल्य विकास. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी पुरेशी नाही, सतत नवीन गोष्टी शिकणं, आपली कौशल्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. वाचन, प्रशिक्षण, अनुभव आणि सराव यामुळे व्यक्तिमत्व विकसित होतं. ज्ञान वाढवलं तर आत्मविश्वास वाढतो आणि संधीही वाढतात. नंबर 10, आरोग्याची काळजी घ्या. चांगलं आरोग्य असेल तरच यश उपभोगता येत असतं. सतत काम करून झोप न घेता किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष करून यश मिळवलं तर ते टिकत नाही. योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता याची काळजी घ्या. निरोगी शरीरातच निरोगी मन वसतं. नंबर 11, संयम आणि सहनशीलता. यश लगेच मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. काही गोष्टींना वेळ लागतो. संयम ठेवला तरच मोठी स्वप्न पूर्ण होतात. घाई केली तर चुका होतात. संयम आणि सहनशीलता हे यशस्वी व्यक्तीचे महत्त्वाचे गुण आहे. नंबर 12,
प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये. खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये जपलीच पाहिजे. फसवणूक, शॉर्टकट किंवा चुकीचे मार्ग वापरून मिळालेले यश टिकत नाही. प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश उशिरा का होईना पण ते टिकाऊ असेल. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कोणताही जादूचा मंत्र नाही. स्पष्ट ध्येय, मेहनत, सकारात्मक विचार, शिस्त, आत्मविश्वास, संयम आणि सतत शिकण्याची तयारी ह्या गोष्टींचा अवलंब केला तर यश नक्की मिळेल. असाच मार्ग कठीण असू शकतो. विश्वास ठेवतो, कधी हार मानत नाही, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. उठा, ध्येय ठरवा.